तर चालू असलेला सामना आपण पाहू शकतो. आजच्या दिवसातील पहिला सामना. एका बाजूला जय महाराष्ट्र गोकुळगाव, दुसऱ्या बाजूला जय भवानी स्पोर्ट्स नेरोळी संघ. सलामीचे दोन फलंदाज आपण पाहू शकतो, प्रमोद थिरडे आणि विकास थिरडे. तर नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो निरंजन सावंत सर आणि त्यांच्या समवेत असतील ते म्हणजे बालामाने सर. गोलंदाजी ट्रॅकवर विचार केला तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील देखील पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षट घेऊन तयार होत असताना गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकतो संदीप दानकर सर. स्ट्रायकर एंड वरती प्रमोद, नॉन स्ट्रायकर एंड वरती विकास. पंचांचा हिरवा कंदील येत असताना लेट्स प्ले गेम ऑन बोथ द टीम. शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट, शो दी बेस्ट क्रिकेट ऍज यू प्ले. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक पाहू शकतो. पहिला क्षेत्ररक्षक असेल तो म्हणजे लॉंग ऑन मध्ये, दुसरा क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो तो म्हणजे लॉंग ऑफ मध्ये. अर्थात विचार केला ना तर चेंडू कुठे ना कुठे स्लॉट मध्ये येऊ शकतो. सकाळचं वातावरण आहे आणि सकाळच्या वातावरणामध्ये चेंडू इतका ट्रॅव्हल होत नाही, त्यामुळे आमिष दाखवायचं काम नक्कीच गोलंदाजाच्या माध्यमातून होऊ शकतो. बघूया. येस, पहिला चेंडू टाकायला गोलंदाज तयार संदीप. यावेळेला पुलचा देखणा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सरळ मिड विकेट क्षेत्रामध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फुल एफर्ट जो मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून लॉंग ऑन वरून चेस केली आणि सरळ मिड विकेटला आला. आणि नक्कीच एक धाव, दोन धावा ज्या मात्र वाचवल्या आणि दोन धावाच्या मदतीने संघाचा अकाउंट ओपन होत असताना 2 रन ऑन दी स्कोरबोर्ड. दोन धावा धाव फलकावरती असतील. गोलंदाज तयार. यावेळेला अजून एक फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाने जज केलं, सांगत असताना इट्स माय कॅच अँड आय एम शुअरली टेकन. झटका क्रमांक पहिला लागतोय आणि आल्या पावली परतायला लागतंय टुवर्ड्स द पवेलियन. प्रवीण तिरडे याला. थैंक यू वेरी मच डीजे मास्टर. कुछ देर की खामोशी है और फिर शोर आएगा. कुछ देर की खामोशी है और फिर शोर आएगा. तुम्हारा तो सिर्फ वक्त आया था, हमारा तो दौर आएगा. आणि तो दौर मैदानाच्या आतमध्ये आणावा लागेल फलंदाजांच्या माध्यमातून, कारण पहिला चेंडू दुहेरी धाव पाहायला मिळाली होती. अप्रतिम एफर्ट पाहायला मिळाला होता तो म्हणजेच मिड विकेटला. दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं. इथून कमबॅक करतोय का फलंदाज सचिन पाहू शकतो. यावेळेला अप्रतिम फटका होता, टॅपचा फटका पाहायला मिळाला. अंडरआर्म मध्ये आपल्याला नेहमीच हा टॅपचा फटका पाहायला मिळतो, परंतु यावेळेला ओव्हरआर्म मध्ये पाहायला मिळाला. पहिला क्षेत्ररक्षक पुढे गेला, दुसरा त्याला कव्हर करायला गेला आणि नक्कीच इनफिल्ड मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. तोपर्यंत एक चोरटी धाव जी मात्र एकवटली गेली. संघाचा अकाउंट एकनी पुढे जात असताना 3 धाव फलकावरती. 3 रन ऑन दी स्कोरबोर्ड. भाग मिल्खा भाग या मनस्थितीमध्ये आपण पाहू शकतो. एक धाव जी मात्र एकवटली गेली. 3 धाव फलकावरती. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी. एकही मोठा फटका जो मात्र आतापर्यंत आला नाहीये. अप्रतिम गोलंदाजी मात्र आपण पाहू शकतो संदीपच्या माध्यमातून. स्ट्रायकर एंड वरती असेल विकास, नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल सचिन. गोलंदाजी ट्रॅक वरती संदीप तयार. या वेळेला पंचांकडे अपील आहे. येस, पंचांचा बोट आकाशाकडे आणि लागतोय झटका क्रमांक दुसरा. विकास बॅक टू द डगआउट.
अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे संदीपच्या माध्यमातून सांगत असताना की कर्णधाराने मला का विचारलं आणि कर्णधाराने मला पॉवर प्लेची ओव्हर का दिली. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसरा चेंडू एक धाव, चौथ्या चेंडूवर देखील विकेट. चेंडू पडल्यावरती ना जर अॅनालाइज करायचं झालं तर पडला आणि सबमराईज राहिला. फलंदाजाने एक्सपेक्ट केलं उसळी घेईल परंतु चेंडू खाली राहिला आणि त्याला अनुषंगून विचार केलं तर नक्कीच विकेटचं पतन झालं. गोलंदाज तयार. इथे सन्मान दिलाय बॅकफुटला आहे तो म्हणजेच बॅटिंग करणारा संघ गोकुळगाव. परंतु त्यांना माहिती आहे की एक ओव्हर घालवली ना तर नक्कीच अजून 5 ओव्हरी पडल्यात. 5 ओव्हरींमध्ये मोठी फटकेबाजी केली तर इथून कुठे ना कुठे मोठा स्कोर जो मात्र बनू शकतो, त्यामुळे सन्मान दाखवलाय. प्रतिम गोलंदाजी. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल तो म्हणजे या ओव्हरचा. यावेळेला शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट पहिल्या षटकाच्या वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धाव फलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. 4 रन ऑन दी स्कोरबोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. डीजे गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकतो. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन तयार होत असताना नरेश ठाकरे ऑन द बॉलिंग मार्क. बोलतात ना की हमारे नसीब में क्या है ये तो मुकद्दर की बात है, हमारे नसीब में क्या है ये तो मुकद्दर की बात है, पर हम कुछ ना करे ये तो गलत बात है. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न, जिद्द, चिकाटी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दाखवावी लागेल. कारण जर तुम्ही हारलात ना तर कुठे ना कुठे या मॅच मध्ये किंबहुना या टुर्नामेंट मध्ये तुमचं अस्तित्व जो मात्र खतरेच्या घंटीवरती असू शकतो. यावेळेला अप्रतिम चेंडू होता, पडला, त्यानंतर थोडंसं वळण घेतलं, बाउन्स झाला. एक्सपेक्टेड केलं होतं फलंदाजांनी की चेंडू कुठे ना कुठे ब्रेस्ट हाईट वरती येईल, परंतु त्यापेक्षाही जास्त जो मात्र बाउन्स झाला चेंडू आणि त्याला अनुसंगून विचार केलं तर एक निर्धाव चेंडूची समाप्ती होती. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते नेहरोली संघाच्या माध्यमातून. यावेळेला येस पंचांचे दोन्ही समांतर पाहायला मिळतील आणि अव्वंतरची एक धाव मात्र संघाच्या अकाउंट मध्ये ऍड होईल. पहिला चेंडू अप्रतिम होता, त्यानंतर कुठे ना कुठे चुकीची लेंथ पाहायला मिळाली, चुकीची लाईन देखील होती, अँगलने बाहेर टाकायचा प्रयत्न होता आउटसाइड ऑफ स्टंप ची मात्र पिचिंग झाली आणि वाईडचे अतिरिक्त धाव मात्र संघाच्या अकाउंट मध्ये ऍड झाली. यावेळेला बॅकफुटला आले, फक्त कट करायचा प्रयत्न होता. इनफिल्ड मध्ये शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. क्विक रिएक्शन पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चेंडूला उचललं, गॅदर केलं आणि फेकलं एस्टॅनवरती. तोपर्यंत एक चोटी धाव मात्र एकवटली गेली आणि या सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट एकनी पुन्हा एकदा पुढे जात असताना पाहू शकतो. 6 धाव फलकावरती. अप्रतिम कॉन्टेस्ट पाहायला मिळतोय तो म्हणजे जय महाराष्ट्र गोकुळगाव आणि जय भवानी स्पोर्ट्स नेहरोळी दोन्ही संघांच्या मध्ये सकाळच्या सत्रामध्ये 2 संघांची पडते गाठ. सकाळच्या सत्रामध्ये 2 संघांची पडते गाठ. पाहूया कुठला संघ इथून विजयी होतोय आणि कुठल्या संघाची लागते वाट. अप्रतिम कॉन्टेस्ट. एका बाजूला पाहू शकतो तो म्हणजे नरेश ठाकरे. यावेळेला इनसाइड आउटचा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता आणि यू मिस नक्कीच केलेला आहे. फटका मारायचा प्रयत्न होता, फटका चुकला आणि एसटी रक्षकाने क्षेत्ररक्षकाने केली नाही कुठली चुकी. विकेटचं होतंय पतन. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे नरेशच्या माध्यमातून
6 या आकड्यावरती आपण पाहू शकतो 3 विकेटचा मोबदला जो मात्र चुकवायला लागलाय. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे वैभवला इथून डाव सावरावा लागेल. या वेळेला मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी खराब होती परंतु बॅकिंग जी मात्र सुरेख झाली. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेंच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती. धावेंसाठी धावाधाव, धावेंसाठी संघर्ष, धावेंसाठी पळापळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. कुठे ना कुठे वर्चस्व आतापर्यंत पाहायला मिळतोय. म्हणजे जय भवानी स्पोर्ट्स नेहरोळी संघाच्या माध्यमातून गोलंदाज तयार. यावेळेस अप्रतिम चेंडू पडल्यावरती बाहेर निघाला आणि फलंदाजाला पूर्ण प्रकारे बीट केलं चेंडूने आणि चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला. विचार केला तर अजून एक निर्धाव चेंडूची समाप्ती होते. म्हणतात ना तारीख पे तारीख, त्याप्रमाणे इथे निर्धाव चेंडू अन्यथा सिंगल येतोय. चौकार षटकार कधी पाहायला मिळतील हे माहित नाही. यावेळेला अजून एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय आणि विचार केला तर 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजेच 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. 8 रन ऑन द स्कोर बोर्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर. टीम जय महाराष्ट्र गोकुळगाव डीजे. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकतो तो म्हणजे येतोय अजित दांडकर. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील 3रं षटक घेऊन तयार. दोन्ही फलंदाज आपण पाहू शकतो. गणेश एका बाजूला वैभव. स्ट्रायकर एंडवरती असेल तो म्हणजे गणेश. गोलंदाज तयार. या वेळेला बॅकफुटला आला आणि पंच करायचा प्रयत्न होता. चेंडू डी पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला तोपर्यंत सिंगल कंप्लीट. म्हणतात ना की हीरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको, क्योंकि धूप में तो कांच का टुकड़ा भी चमकता है. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. इथे संघाला गरज आहे आणि वैभव आणि गणेश आपण पाहू शकतो दोन्ही फलंदाज आहेत. त्यांना त्यांचं अस्तित्व जे मात्र सिद्ध करावं लागेल जे मात्र मैदानामध्ये. इथे हुक करायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि नक्कीच क्लिअर करेल रोप. चेंडू सीमा पार, चौकार. पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय या इनिंग्स मधला आणि चौकाराच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती संघर्ष जो मात्र झालाय आणि संघर्षाचा शंखनाद करणारा फलंदाजच्या बॅटीतून चौकार मिळालाय. अशीच मोठी फटकेबाजी करावी लागेल कारण समोर नेरोळी सारखा एक बल्लाढ्य संघ आहे आणि त्याला जर फाईट करायचंय ना तर तुमच्यामध्ये देखील अस्तित्व किंबहुना आपण पाहू शकतो स्कोर कार्ड वरती स्कोर असणं गरजेचं आहे आणि त्याच्याच मार्गस्थ पाहायला मिळतोय आपल्याला. म्हणजेच गोकुळगाव संघ यावेळेस अजून एक अप्रतिम चेंडू पडल्यावरती वळण घेतोय. चेंडू कुठे ना कुठे बाहेर चेंडू टाकायचा प्रयत्न सो मात्र आपण पाहू शकतो अजितच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अप्रतिम एष्टिरक्षण पाहायला मिळतं. एकही चुकी जी मात्र पाहायला मिळाली नाही. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेला अप्रतिम चेंडू होता परंतु फटका देखील तितका सुरेख होता. चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला तोपर्यंत एक क्षेत्ररक्षक होता त्याच्या माध्यमातून फंबलनेस झाली. बॅकिंग सुरेख झाली तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट दोन्ही पुढे जात असताना 15 धावा धावफलकावरती. विक्की शेवाळे साहेब आपण जिथे कुठे असेल विनंती असेल आयोजकांच्या वतीने की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. गोलंदाज तयार अजित.
यावेळेला अप्रतिम फटका पाहायला मिळतोय, अनऑर्थोडॉक्स फटका होता, चेंडू डीप पॉइंट रिजनला ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट होताना आपण पाहू शकतो. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते मागच्या काही चेंडूंपासून. धावसंख्या धावफलकावरती 17 जी मात्र आपण पाहू शकतो. जो खो लिया उसके लिए रोया नहीं करते, जो खो लिया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते, उनके ही सितारे चमकते दोस्तों, जो कभी मजबूरियों को रोया नहीं करते. यावेळेला शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता आणि अजून एक निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा, 17 रन ऑन द स्कोरबोर्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर. टीम जय महाराष्ट्र गोकुळगाव डीजे. चौथे षटक घेऊन तयार नरेश ठाकरे. गोलंदाज तयार. मागच्या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट जी मात्र कॅरी केली. यावेळेला शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, पुल मारायचा प्रयत्न होता, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट एकने पुढे. संघर्ष पाहायला मिळतोय, एकच चौकार जो मात्र पहिल्या 3 षटकांमध्ये आलाय. इथून मोठी फटकेबाजी करावी लागेल, अन्यथा ज्याप्रमाणे वाळू हातातून घसरते ना त्याप्रमाणे मॅच कधी हातातून घसरेल हे देखील समोरच्या संघाला कळणार नाही. गोलंदाज तयार. यावेळेला अजून एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय, अजून एक निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती कमबॅक करायला लागेल फलंदाजांना. गोलंदाज तयार. यावेळेस अप्रतिम चेंडू होता, पंचांकडे अपील झाली होती, पंचांनी अपील जी मात्र फेटाळली, तोपर्यंत सिंगल जी मात्र एकवटली गेली आणि सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट पुन्हा एकदा एकनी पुढे जात असताना तो मात्र 19 आपण पाहू शकतो. विचार केला दोन्ही संघ जय भवानी स्पोर्ट्स नेरोळी ज्यांचे संघ मालक आहेत संदीपजी दोंडकर साहेब. संदीपजी दांडकर साहेब आपण पाहू शकतो जे मात्र संघ मालक आहेत जय भवानी स्पोर्ट्स नेरोळी संघाचे. दुसऱ्या बाजूला विचार केला तर सुनीलजी बोंडिवले साहेब जे मात्र जय महाराष्ट्र गोकुळगाव या टीमचे संघ मालक आहेत. धावसंख्या धावफलकावरती 20च्या घरामध्ये आपण पाहू शकतो 20 रन ऑन द स्कोरबोर्ड. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस वाईट चेंडू असेल. पिचिंग जी मात्र आउटसाइड लेग स्टंप झाली, अवे फ्रॉम द बॉडी जी मात्र पिचिंग झाली आणि त्याला अनुषंगून वाईटची अतिरिक्त धाव संघाच्या अकाउंट मध्ये ऍड. 21 धावा धावफलकावरती. रन बॉल इक्वेशन जो आपण पाहू शकतो आता, कारण आतापर्यंत या इनिंगचे 22 चेंडू झाले आणि 21 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. यावेळेला बॅकफुटला आले, फक्त आणि फक्त दिशा दाखवली. चेंडू चाललाय फाईन लेग, सॉरी चेंडू चाललाय तो म्हणजे थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती असतील. आता कुठे ना कुठे गिअर जो मात्र शिफ्ट करायला लागेल. गाडी होती पहिल्या गिअर मध्ये, चौथा ओव्हर जी मात्र चालू झालेली 5व्या 6व्या गिअर मध्ये गाडी टाकणं गरजेचं असेल. यावेळेला अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय आणि षटकाची समाप्ती होते. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो म्हणजेच 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा होते. ड्रिंक्स ब्रेक
तोपर्यंत आम्ही आमच्या डीजे मास्टरना संधी देऊ आणि त्यांच्या माध्यमातून ऐकू एक सुरेख संगीत. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 25. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्ट्रायकर एंड वरती असेल म्हणजे गणेश, नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल वैभव. वैभवच्या माध्यमातून 2 चौकार पाहायला मिळाले, परंतु डॉट बॉलची संख्या याची मात्र वैभवची खूप आहे. या इनिंगचा विचार केला तर 6 डॉट बॉल ची मात्र वैभवनी खेळले. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती गौरव दांडकर. स्ट्रायकर एंड वरती असेल म्हणजे गणेश, नॉन स्ट्रायकर एंड वरती वैभव. यावेळेला मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय, तोपर्यंत सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट एकनी पुढे. 26 धावा धावफलकावरती, 26 रन ऑन दी स्कोरबोर्ड. म्हणतात ना की खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, अभी तो उड़ान मेरी बाकी है, ये जमीन नहीं है दोस्त मेरी, अभी तो पूरा आसमान बाकी है. आणि त्या प्रकारे जर तुम्हाला गगनाला भिडायचं असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल. इथे आपटलेला चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन होता, फलंदाज बीट झाला, यष्टी रक्षक बीट झाला, चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. संघर्ष पाहायला मिळतो आणि संघर्षाचा शंखनाद करणारा फलंदाजच्या बॅटतून येतोय संघर्षमय चौकार.
धावसंख्या धावफलकावरती पाहू शकतो ती म्हणजे 47 रन ऑन द स्कोरबोर्ड. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. मात्र या इनिंग मधला म्हणतात ना की क्रिकेट हा खेळ 6 षटकांचं पूर्वार्ध, 6 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचं महासंग्रामी नाटक आपल्या सगळ्यांच्या भेटीला येत असताना आपण पाहू शकतो. इथे पुल करायचा प्रयत्न होता. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि सिंगल वरतीच समाधान मानायला लागतंय. सिंगलच्या मदतीने 48 धावा धावफलकावरती, 48 रन ऑन दी स्कोरबोर्ड. एकूण 50 धावा धावफलकावरती असतील. इथे चोटी धाव घ्यायचा प्रयत्न असेल आणि त्यामध्ये यश मात्र मिळताना आपण पाहू शकतो. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहू शकतो ती म्हणजे 50 धावा. आता समीकरण असेल उर्वरित चेंडू 36. येस डॉट चेंडू असेल. यानंतर होणारे मॅच आपण पाहू शकतो. महालक्ष्मी स्पोर्ट्स मळेगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ असेल भोईर स्पोर्ट्स लोणाड. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीचं कौल करायला टॉस बॉक्स मध्ये यायचंय. विनंती असेल ते म्हणजेच महालक्ष्मी स्पोर्ट्स मळेगाव आणि भोईर स्पोर्ट्स लोणाड दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती नाणेफेकीचं कौल करायला टॉस बॉक्स मध्ये यायचंय. विनंती असेल ते म्हणजे महालक्ष्मी स्पोर्ट्स मळेगाव त्यांच्या विपक्ष भोईर स्पोर्ट्स लेनाड दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती नाणेफेकीचं कौल करायला टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तर नक्कीच पूर्वार्धाचा खेळ जो मात्र झालाय उत्तरार्धामध्ये काय होतोय यासाठी जर समीकरण पाहिलं तर उर्वरित चेंडू 36 आणि जिंकण्यासाठी 49 धाब्यांचं लक्ष असेल म्हणजेच
49 धावा बनल्यात आणि 50 धाव्यांचं लक्ष असेल ते म्हणजेच नेरोळी संघासमोर. आणि खेळाच्या दृष्ट्या सत्रामध्ये काय घडतोय काय बिघडतोय, धावा डिफेंड होत आहेत की धावा चेज होत आहेत याचं धावतं वर्णन ऐकणार आहोत. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो साथी समालोचक मासूम सरांना. भोईर स्पोर्ट्स लेनाड संघाचा संगणक आला असेल तर त्वरित रिपोर्टिंग करायचंय, विनंती असेल. भोईर स्पोर्ट्स लेनाड. जी आप यहाँ पे मौजूद तमाम दर्शक बंधु का मैं मासूम रजा हार्दिक हार्दिक स्वागत करता हूँ इस कम बॉक्स से। और ये बहुत ही बढ़िया नेहरोली के बल्लेबाज के द्वारा जब रनिंग बिटवीन द विकेट बढ़िया हो तो निश्चित तौर पे एक को आप डबल में कन्वर्ट कर सकते हैं। ऐसा ही कुछ यहाँ पे दिलचस्प नजारे देखने के लिए मिला। लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट और इस सिंगल के साथ स्कोर 1 रन। नेहरोली का एक धीमी शुरुआत कह सकते हैं, लेकिन निश्चित तौर पे ज्यादा से ज्यादा जब गेंदें फेस करेंगे तो निश्चित तौर पे कुछ मिडिल ओवर में आक्रामक कड़क शॉट्स लगा सकते हैं। अगली गेंद सामना करने के लिए तैयार बल्लेबाज और अजीत के बल्ले से डाउन द ग्राउंड 1 बॉल 2 बॉल्स चौका। और इस चौके के साथ गेंदबाज को भी चौकाया और स्कोर को पहुंचाया 5 पे। फिर से डाउन द ग्राउंड सीधा गेंद को भेजा स्टैंड्स में। एक और गगनचुंबी छक्का। इस छक्के के साथ स्कोर में छलांग लगता हुआ 11 पे पहुंचता हुआ नेहरोली का। और इस बार यॉर्कर लेंथ की गेंद थी, टप्पा पड़ने के बाद थोड़ा सा और नीचे रही। इस बार जो गेंद की जो गति थी उसको थोड़ा सा कम किया था और कहीं ना कहीं यही प्रयास कर रहे हैं। हमेशा एक तेज गेंदबाज की स्ट्रेंथ रही है कि जब मार पड़ने लगती है तो हमेशा जो गति होता है उसमें थोड़ा सा वेरिएशन देखने के लिए मिलता है। इस बार खेल दिया है बिल्कुल लॉन्ग ऑफ के दिशा में, चौका। पहले ओवर के बाद स्कोर 15 रन और अजीत बिल्कुल ये रिवर्स गियर तो समझते ही नहीं, हमेशा 5वें और 6ठे गियर में बल्लेबाजी करते हैं, आते हैं और ताबड़तोड़ आक्रामक कंसिस्टेंसी तो इनके अंदर है ही नहीं। हमेशा एक अच्छा अटेम्प्ट इंटेंट दिखाते हैं पहले ही गेंद से और इसी का नतीजा यहाँ पे देखने के लिए मिला है कि स्कोर बोर्ड पे 15 रन पे पहुंचा दिया है। बढ़िया बल्लेबाजी अजीत के द्वारा, नॉन स्ट्राइक पे खड़े हैं
इस बार बिल्कुल लॉन्ग ऑन के दिशा में रक्षात्मक ढंग से सिंगल मिल गया। इस सिंगल के साथ स्कोर 16 रन। दिनेश के बल्ले से निकलता हुआ यह इकलौता रन, और अजीत जो कि 14 रन बनाकर खेल रहे हैं स्ट्राइक पे मौजूद। इस बार उठा कर खेला है हवाई हमला और गेंद को भेज दिया है दर्शक दीर्घा में। वारे अजीत, देखा स्कोर एक लंबा छलांग लगता हुआ स्कोर बोर्ड में जा पहुंचा 22 रन पे। फिर से स्टेप आउट करते हुए इस बार काउ कॉर्नर के ऊपर से एक और छक्का, बैक टू बैक मैक्सिमम आता हुआ यहां पे। वाह, बढ़िया बल्लेबाजी अजीत के द्वारा। अट्ठाईस रन। और मैं बता देना चाहता हूं अजीत लॉट ऑफ एक्सपीरियंस बल्लेबाज, और हमेशा बहुत बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी रहती है अपनी टीम की ओर से, अपने खेमे की ओर से। जब भी खेलते हैं पूरा जिम्मेदारी उठाते हैं, और आज ऐसा कुछ देखने के लिए मिला। फिर से इस बार बैकफुट पे जाके ड्राइव कर दिया है डीप, मिड विकेट के दिशा में 1 बाउंस, चौका। पचास रनों का टारगेट का पीछा करते हुए यहां पे नेहरोली के दोनों ही सलामी बल्लेबाज आक्रामक तेवर अपनाते हुए अभी भी क्रीज पे मौजूद। और जहां तक की बात किया जाए नेहरोली का, अभी तक 32 रन बना चुके हैं। मौका ही नहीं दे रहे गेंदबाजों को संभलने के लिए। जब भी गेंदबाज खराब गेंदें कर रहे हैं उसको सीमा रेखा के पार पहुंचाने का काम कर रहे हैं बल्लेबाज। फिर से इस बार थोड़ा सा बल्ला वहां पे घूमा और कोई गलती नहीं किया। काउ कॉर्नर के दिशा में एक बढ़िया कैच देखने के लिए मिला, और इस तरह से अजीत की पारी का अंत हुआ। डग आउट में जाते हुए पवेलियन का राह देखते हुए अजीत। जिनकी ओवर में काफी ज्यादा रन आ चुके थे, लेकिन इस बार स्लो डिलीवरी देखने के लिए मिला। और अजीत प्रयास कर रहे थे कि इस बार लॉन्ग ऑन के ऊपर से खेलूं, लेकिन अंत में इरादा चेंज किया और काउ कॉर्नर के ऊपर से मारना चाहते थे, फंसे, और इस प्रकार से विकेट का पतन हुआ। फिर से सीधे बल्ले से ड्राइव कर दिया बिल्कुल लॉन्ग ऑफ की दिशा में, सिंगल मिल जाएगा आसानी के साथ। सचिन भोंडिवले वहां पे मौजूद थे,
उन्होंने गेंद को फील्ड किया, 1 रन लेने से नहीं रोक पाए और 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा 33 रन। क्रिकेट की भाषा में इन्हें डबल नेल्सन कहा जाता है और अब यहां से मात्र 17 रन और चाहिए जीतने के लिए। तो बढ़िया शुरुआत, ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए कुल मिला के 8 गेंदों पे 30 रनों की एक अहम योगदान पारी कह सकते हैं अजीत के द्वारा। और इसी का नतीजा है कि काफी तेज गति से रन बन रहे हैं। भोर स्पोर्ट्स के कप्तान महोदय से मैं निवेदन कर रहा हूं कि आप टॉस के लिए टॉस बॉक्स में आ जाएं। निश्चित तौर पे यहां पे विकेट का पतन हुआ है, लेकिन जो दबाव है अभी भी कह सकते हैं फिर से इस बार वहां पे हाई जंप देखने के लिए मिला, बिल्कुल सिलमिडॉन की दिशा में, लेकिन कैच नहीं कर पाए। रन लेने से नहीं रोक पाए दोनों ही बल्लेबाज को। बिल्कुल एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ के क्षेत्र रक्षण दोनों भागे और चौका जाने से बचाया। स्कोर जा पहुंचा 35 रन। इस सिंगल के साथ एक बार फिर से तैयार बल्लेबाज और बिल्कुल इस बार फिर से लॉन्ग ऑन की दिशा में सिंगल भाग गए। सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा 36 रन, 36 लॉस ऑफ 1 विकेट। और अच्छी गेंदबाजी अभी तक सदी हुई गेंदबाजी। और इस बार थोड़ा सा लेट खेल बैठे, बिल्कुल फ्रंट फुट पे आकर और ड्राइव करना चाहते थे इस बार मिड विकेट की दिशा में, लेकिन जो गेंद की लंबाई थी उसको कम किया और थोड़ा सा जो गति था उसमें वेरिएशन देखने के लिए मिला। एक अच्छी गेंदबाज की निशानी रही है कि उनका सीम पोजीशन बढ़िया होना चाहिए, भागना भी बढ़िया होना चाहिए, तभी आप। और इस बार वाइट का इशारा आता हुआ अंपायर का, तो इस वाइट के साथ स्कोर में इजाफा, स्कोर जा पहुंचा 38 रन, 38। इस बार फिर से एक बढ़िया गेंद देखने के लिए मिला, बिल्कुल ऑफ स्टंप से बाहर निकाला गेंद को। चूंकि गेंदबाज जब प्रमोद भाग रहे हैं तो निश्चित तौर पे इनके हाथ से जब गेंद छूटती है ना, तो बिल्कुल इनका जो सीम पोजीशन है बहुत ही बढ़िया है। इस कारण गेंद को हवा में लहरा रहे हैं और जड़ में डालने का प्रयास कर रहे हैं और इस तरह से सिंगल लेने से नहीं रोक पाए। सिंगल के साथ स्कोर में इजाफा, स्कोर जा पहुंचा 39, 39 रन। धीरे धीरे सही लेकिन लक्ष्य की ओर अग्रसर नेहरोली की टीम। इस बार उठाकर खेला, क्षेत्र रक्षण उसके पीछे भाग रहे हैं सचिन। और यहां पे कहा जाता है क्रिकेट की भाषा में कैचेस विन मैचेस, लेकिन नहीं पकड़ पाए। काफी ऊंचाई थी इस गेंद पे देखने के लिए मिला जब बल्ले से लगी, और बिल्कुल लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के क्षेत्रक्षण दोनों ही मुस्तैद थे वहां पे। लेकिन जब कॉम्बिनेशन बढ़िया हो तभी आप एक टफ कैच को इजी कैच में कन्वर्ट कर सकते हैं, अन्यथा जिस प्रकार से कैच छूटा ऐसा नतीजा आने वाले वक्त में भी देखने के लिए मिल सकता है। लेकिन फिर भी प्रयास किया, अच्छा रनिंग था वहां पे। इस बार बिल्कुल स्क्वायर कट खेला, गेंद जा रही है डीप, बैकवर्ड पॉइंट की दिशा में, नहीं रुकी गेंद, चली गई दंदनाती हुई सीमा रेखा के बाहर, चौका।
और इस बार फिर से, और वहां पे थोड़ी सी मिस स्टैंडिंग देखने के लिए मिला। इससे पहले जो चौका लगाया था बहुत ही बढ़िया स्क्वायर कट खेले थे, और होना भी चाहिए। जब आपको आपके पाले में गेंद मिलती है ना, तो हमेशा आप यही सोचते हैं कि मैं सीमा रेखा के पार पहुंचाऊं, और स्कोर जा पहुंचा है 45 रन। इस बार उठाकर खेल दिया है, वहां पर क्षेत्ररक्षण मौजूद, बढ़िया कैचिंग सचिन भोंडिवले के द्वारा लॉन्ग ऑफ के क्षेत्ररक्षण में बढ़िया काम करते हुए दिखाई दिए। इससे पहले कैच छोड़ा था, लेकिन इस बार वापसी किया। जरूर यहां पे दबाव बनाने का प्रयास किया जा रहा है। 6 ओवर का खेल है, निश्चित तौर पे जो 50 रनों का टारगेट मिला है उसमें थोड़ा सा दबाव बनाने का प्रयास किया जा रहा है गोकुल गांव के द्वारा नेहरोली के ऊपर, निश्चित तौर पे कमबैक करते हुए। और इस बार स्टेप आउट करने का प्रयास किया था, और बल्लेबाज के नजरिए से यहाँ पे खेलते हुए गेंदबाज पहले ही समझ चुके थे कि जब स्टेप आउट करेंगे तो मुझे जड़ में डालने का प्रयास करना है, और काफी हद तक कामयाब भी हुए। और एक बिंदी गेंद देखने के लिए मिला यहाँ पे। इस बार बिल्कुल गेंद यहाँ पे रन आउट, साफ डायरेक्ट हिट लगा था, बिल्कुल डायरेक्ट हिट, रन आउट, सुपर हिट। इस बार डीप मिड विकेट के दिशा में बल्ले को घुमाया है, आसानी के साथ सिंगल मिल जाएगा। इस सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा 46 रन। निश्चित तौर पे जब विकेट का पतन होता है तो हमेशा आपके जहन में यही चलता है, एक बल्लेबाज के एज अ बैट्समैन हमेशा आपके जहन में चलते रहता है कि मैं सिंगल और डबल खेलूं। वही काम किया यहाँ पे नेहरुली के बल्लेबाज ने, और धीरे धीरे इसे लेकिन एक छोटे से लक्ष्य को पाने के लिए कंसिस्टेंसी दिखाते हुए बिल्कुल धैर्यता के साथ, और कहीं ना कहीं हमेशा मैं कंसंट्रेशन की भी बात करते आया हूं, एकाग्रता बनाए रखना क्रीज पे बहुत जरूरी होता है। और जब आप एक एकाग्रता के साथ बल्लेबाजी करते हैं और साथ में कंसंट्रेशन भी बढ़िया हो, तो आप हमेशा लक्ष्य को हासिल करते हैं। स्कोर 46 रन। अब यहां से 4 रन और चाहिए। और क्या गेंद किया था यहां पे, कुछ पल के लिए दर्शकों के मुंह से एक आह सी निकल गई थी। ऐसा लग रहा था कि यहां पे बल्ले के बिल्कुल हल्की सी छुती हुई निकली। वाइड का इशारा आता हुआ। कुछ ऐसे निर्णय भी होते हैं जो हमेशा अंपायर के पक्ष में होता है। नो बॉल का इशारा आता हुआ, और नो बॉल के साथ साथ फ्री हिट भी। वाह, अब देखने वाली बात होगी जो कि सचिन क्या वापसी कर पाएंगे, चूंकि फ्री हिट की बॉल है। पूरी आजादी थी इस गेंद पे खेलने के लिए, कोई जरूरत नहीं थी, आप सीधे बल्ले से भी खेल सकते थे, लेकिन यहां पे बिंदी गेंद देखने के लिए मिला। अब यहां से ज्यादा
रन चाहिए नहीं, मात्र 2 रन। और इस बार यहां पे थोड़ा सा मिस स्टैंडिंग, रनिंग बिटवीन द विकेट, क्योंकि जो स्ट्राइक एंड पे खड़े थे बल्लेबाज उन्होंने कोई दिलचस्पी ही नहीं दिखाया, और जो नॉन स्ट्राइक एंड पे जो खड़े थे बल्लेबाज वो बिना बताए हुए एक ही छोर पर भाग बैठे, तो इस प्रकार से रन आउट हो गए। पारी का 5वां ओवर फेंका जा रहा है और निश्चित तौर पे विकेट। इसीलिए मैं कहते आया हूं कि क्रिकेट एक अनिश्चितताओं का खेल है, कब क्या हो जाएगा कुछ कहा नहीं जा सकता। और इस बार फिर से लॉन्ग ऑन की दिशा में 1 बाउंस चौका। इस चौके के साथ नेहरोली की खेमा बिल्कुल जीत चुकी है।